ऐसा वर त्या ठिकाणी बघा ना, हिला तो वर आहे वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांनी. काय मला हे अनुभव आपल्याला घेता येत नाही. कोणीही आईच्या पोटातून शिकून आलेला नाही. किती महापंडित जरी असला तरी सुद्धा त्या नामानं काय म्हणते, त्या नामानं हा चमत्कार घडतो. मौली नरोबरांचीच ओवी आहे, सृष्टीची या उपक्रमाला. आता तुमचं आपलं काय गल्ली मुळातली वाजली तर वाजली ते मोडून खाली. कोणाचं उदाहरण सांगतोय पहा. सृष्टीची या उपक्रमा पूर्विगा नरोत्तमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता. कोण म्हणते? या विश्वाचा चालक म्हणतोय. वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता. मद ईश्वराते नोळखे, मद ईश्वराते नोळखे पै सृष्टी ना करू शके. म्हणजे सृष्टी सुद्धा निर्माण करायचे टाळकेत राहिलं नाही. तो थोरू केला एके कोणी नामे जीवी. त्या नामानं त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी निर्माण करण्याची अक्कल दिली. कोणी? नामाने. आणि आपल्याला काय मिळाले? किती सोपं काम आहे. अडचणच नाही. अडचण माझ्या ताई, तुम्ही म्हणता ना माझी ताई दर आठवड्याला प्रवचन करते. काय अडचण आहे आमच्या त्या ताई? ज्यांना वाचतंय त्यांना काय अवघड आहे. भीतीच गेली आपली जा. हा, चिंता ती पळाली. कशाची भीती बाळगायची? याच्यात कोण लय 150 नाही असा. सगळे आईच्याच पडतून जन्म काय सर्वज्ञ नाही. आपण पथिक आहोत. आणि रस्त्यावर प्रकाश भाऊ जरी चूक झाली, मी म्हणतो वाचता वाचता माझ्या ताईची झाली, कोणाची चूक झाली, ताईची चूक झाली. आता ताईने प्रमाण दिलं बघा, चाले हे शरीर हा कोण बोलविते, कोण बोलवते आता हे हरीच बोलतोय ना. भगवंताला तुम्ही बघा तिकडे काय फाचेल द्यायचे द्या तिकडे. आमचं काय बोलणार? माझ्यातून जर भगवंत बोलतोय, माझ्या ताईतून जर भगवंत बोलतोय, तर काय तुम्हाला करायचं ते करावं. हे मजची स्तव झाले म्या नाही केले. ऐसे जे जाणी ते सुटला. आपल्याला सुटायसाठी या सगळ्या ह्या खटाटोपी कशासाठी? सगळ्या हा सगळा उपयोग चाललाय. हा कशासाठी चाललाय? अंतकालीचे मामे व हो अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, याच्यासाठी चाललाय. सगळा खटाटोपी याच्यासाठी चाललाय. माझं म्हणजे बघा, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. काय ह्या अवघड नाही. इम्पॉसिबल इज द वर्ड, इज नॉट माय डिक्शनरी. जगत जेता नेपोलियन बोनापार्ट म्हणत होता, सिकंदर म्हणत होता, हा अशक्य ही वस्तूच नाही. अशक्य हा शब्दकोशात माझ्या शब्दच नाही. बोला. आणि सद्गुरूचा जो आपण साधक आहे ना, त्याच्यात नाहीच पाहिजे. नाहीच काय कोणतंच राहीलच कशी सांगा ना तुम्ही. मला सांगा, तुम्ही माझ्या प्रकाश भाऊंच्या म्हणजे वडिलांच्या घरी होता बरोबर. तुमचं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा तुम्ही लढवाळपणाने मस्त बाई इकडे तिकडे वागत होता. पण ज्या क्षणी तुम्ही तुमची गाठपतीच्या त्या विवाह बंधनात बांधली गेली, तेव्हापासून तुमची जबाबदारी आली की नाही. मग जबाबदारी आली तर तुम्ही ती पार पाडली का मोकळी सोडून दिली? पार पाडली. आता तुम्हाला तुमच्या पाहुण्याची भीती वाटते का? हा, काही कारण. तसंही एकदा का तुम्ही एकदा दोनदा तीनदा ज्ञानेश्वरी वाचायला बसला, अगदी इथंच बसा असं आमचं म्हणणं नाही. तुमचं सगळं काम झालं, घरी सुद्धा बसू शकता मस्त बाकी. 4-2 पानं वाचायची, 1 पान वाचायचं अर्थ वाचायचं, 1 पान वाचायचं अर्थ वाचायचं, 1 पान. आपल्याला पुढच्या शनिवारी काय करायचंय? जाणून येणं ते करी माझे मन. समजलं, अवघडच नाही. काय अवघड नाही. मी तुम्हाला बोलतो म्हणजे राजेंद्रजीनं ते सांगतो त्यांना सगळ्यांना, ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी म्हणजे ज्यांना ज्यांना वाचता येते, तोडकं ओळखं वाचायला येते. तुम्ही ती कांचन पोरगी पाहिली का? आपल्या धर्मशाळेच्या जवळ राहते बघा, कांचन गोरडे म्हणून पोरगी आहे. ती 8 तासानं कोणत्याही कोणाचंही एकादशी असू द्या, ती 8 तासानं मला प्रवचन द्या म्हणते. काय का कसं का म्हणते, आपली बिचारी बोलते. बोबडी तोतरी बोलायची बा, तोतरी आता स्पष्ट बोलते चांगली. ती कोणाची किमया आहे? त्या सद्गुरूची किमया आहे. आणि अवघड काही नाही, मानायचंच नाही अवघड. काही लक्षात आलं ना माझ्या? काय नाही, तुम्ही मनाने काय नाही. डोकं काय म्हणतात ना, पायी तीर्थयात्रा घडून डोकं खुशाल गाण पडो, तसं काम करायचं आपलं. बस इथं बसायचं, इथं बसायचं. कुठं तुम्हाला जे घेऊ, तुम्ही समजा घरी काही पाहिले असेल बा 4-2 पानं वगैरे, ती काढायची आणि सुरू करायचं आपला तडाखा.
चुकल बरोबर येईल कोणाला माहिती ते हा काही नाही तर. हे सुद्धा देवच आहे तुका म्हणे सांगू की तुम्ही ह्या भगवंताच्या मूर्ती काही नाही जाऊ आहे. आता बघा तुम्ही घेतले माझ्या ताईचं नाव ताई पुढच्या वेळेला अतिशय चांगलं प्रवचन करेल त्याच्यानंतर तुम्हाला बघा तुमचं ठरवून पण आता बाहेरच्या माणसांना तुम्ही जरूर बोलू आमचं काय म्हणणं आहे जरूर बोलू आमचं काहीच म्हणणं नाही पण आपली माणसं तेवढी हो आपली माणसं तेवढी तयार झाली पाहिजे. मेटकरी बाबांचं तुम्ही चिंता ऐकली आता 30 तारखेला त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांचा परवा फोन आला होता मला आता मोठेपणा सांगत नाही बरं वस्तू मला म्हणे गुरुजी खरोखर तुम्ही भाग्यवान म्हणलं का बाबा अहो म्हणे काय तुमची ताई त्या चांगदेव 65 भगवान भाऊचा एक शब्द लाख बोला तर मला सुद्धा म्हणे तिने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं मला सुद्धा द्यायला अवघड जातात. हे कशाचं प्रतीक आहे तिच्या वाचनाचं प्रतीक आहे ना. ऑपरेशन झाले पिशवी काढली पोटाचं ऑपरेशन झाले कोणाचं तर 2 नंबर मुलगी सुजाता सुजाचं आपल्या घरी आली हा आले ते. ते उशाला ज्ञानेश्वरी अमृता उशालाच तिच्या बोला नित्य नेम नामी संपला विषय त्याचा ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ आपल्याला त्या मार्गाने जायचे तो भगवंत बरोबर नाही सुखी येतो घरा आपल्या घरी सुखाने यावा का दुखाने यावा का आपण त्याच्या घरी जावा अतिशय सोपा मार्ग महात्म्याने सांगितला अतिशय सोपा मार्ग काही अवघड नाही.